नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत ते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ गट ड संवर्गाच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ गट ड या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर व्हिडिओ जो काही असणार आहे या GRचा तो आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2026 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची। GR दिनांक 22/1/2026। यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, PM उषा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती घटकाकरिता मंजूर निधीच्या प्रमाणात केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा राज्य प्रकल्प संचालनालय राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान यांना उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता, नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी भारतीय विद्युत अधिनियम 2003च्या कलम 68 अन्वये शासनाची पूर्व परवानगी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे, माननीय कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकरिता एक नवीन शासकीय वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत संस्थेत क्लिनिकल ट्रायल्सला मान्यता देण्यासाठी चक्र अंतर्गत क्लिनिकल ट्रायल्स रिसर्च युनिट म्हणजेच की CTRU समिती स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता, विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाअंतर्गत मंजूर निधीच्या प्रमाणात केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास वित्तीय वर्ष 2025 ते 26 अंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव ग्राम विकास विभाग। शीर्षक आहे, अनुदान वाटप जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता निवडणुकांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वाटप करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव ग्राम विकास विभाग। शीर्षक आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणे या योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता, नेतृत्व व्यक्तिमत्व विकास व अन्य कल्याणकारी कार्यक्रमांशी निगडीत बौद्धिक विकास करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन युवा धोरणाअंतर्गत योजना कार्यक्रम अंतर्गत युवक बिरादरी भारत संस्थेस निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे।
यानंतरील GRE या ठिकाणी आपण पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात गठीत समितीस 1 महिन्याची मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री वारकरी मंडळास स्वतंत्र नवीन भांडवली व महसुली लेखाशीर्षास मान्यता प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री वारकरी महामंडळास स्वतंत्र नवीन भांडवली व महसुली लेखाशीर्षास मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या स्वतंत्र नवीन भांडवली व महसुली लेखाशीर्षास मान्यता प्रदान करण्याबाबत GR दिनांक 22/1/2026. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत रेणुका मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्या बजाजनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान राळेगाव नगरपंचायतच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत रुपये 47,67,00,000. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे अकोला महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गड्ड मधील 38 पदे अनुकंपा नियुक्ती देण्याकरिता पुनर्जीवित करण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य व अन्य सक्षम पदे या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशात अंशतः बदल करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR सेम आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच हा जो काही आहे तो GR आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य व अन्य सक्षम पदे या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली आदेशात अंशतः बदल करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ स्थापत्य व अन्य तत्सम पदे या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मागणी क्रमांक ZH5 लेखाशीर्ष 4702A 028 मौजे नाईगव्हाण लघु सिंचन तलाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर भूसंपादन निधी बाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मागणी क्रमांक ZH5 लेखाशीर्ष 4702 028 लघु पाटबंधारे योजना मौजे सुकळी साठवण तलाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम भूसंपादन निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक वर्धापन दिन समारंभात चित्ररथ संचालनासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे श्री संतोष चंद्रकांत मस्तूद पोलीस निरीक्षक गट अ यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 22/1/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत श्री स्वप्नील दगू सूर्यवंशी पोलीस शिपाई. यानंतर GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय परिवहन मंडळातील राष्ट्रीय परिवहन नाशिक विभागातील इगतपुरी आगाराची पुनर्बांधणी व वाहनतळास काँक्रिटीकरण करण्याच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचाच हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
मित्रांनो, आतापर्यंत आलेले जे काही सर्व GR होते, सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण पाहिल्यात आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही सर्व PDF या डाउनलोड करू शकतात या GRच्याही, आणि यानंतर आलेले जे काही GR असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला PDF त्या ठिकाणून मिळून जातील. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हे सर्व समजलेच असतील आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.